मनोज जरांगे पाटलाची आता हवा कमी झाली आहे किंवा मनोज जरांगे पाटलाची आता तशी हवा राहिली नाही. कोणी मनोज जरांगे पाटलाला आता सीरियस घेत नाही. मनोज जरांगे पाटलानं स्वतःनं स्वतःची इज्जत कमी करून घेतली, असे हजार वाक्य आपल्याला अधूनमधून कानावर पडत असतात. पण मनोज जरांगे पाटील यांची हवा खरोखरच कमी झाली आहे का? मनोज जरांगे पाटील यांचा जो दरारा होता, तो खरोखरच कमी झाला आहे का? सरकारला त्यांची जी भीती वाटत होती, ती आता भीती वाटत नाहीये का? आणि जर असं असेल, तर मग त्यांनी एक वाक्य काढलं किंवा एक घोषणा केली, तर सरकारचं सगळं शिष्टमंडळ, आमदार, मंत्री सगळे पळत-पळत त्यांच्याकडे का येतात? फोन का करतात? प्रेस का घेतात? त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न का करतात? हाही प्रश्न उरतोच. नेमकं या पाठीमागचं गणित काय? मनोज जरांगे पाटील हतबल झाले, संपलेत, की त्यांचा दरारा संपलाय, की मग सरकार वेगळंच खेळ खेळतंय किंवा मग मनोज जरांगे पाटील यांना जाणून-बुजून वेगळ्या पद्धतीनं समाजासमोर ठेवलं जातंय. वेगवेगळ्या शंका आहेत. या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. अर्थात आता बघा, मनोज जरांगे पाटील अ, हे असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा दरारा संपलाय का? तर मला नाही वाटत त्यांचा दरारा संपलाय. काय आहे, एक सिनेमा आहे समजा, आपण एखादा सिनेमा पाहतो. त्या सिनेमातला जो हिरो आहे, तो हिरो प्रत्येक वेळी आपल्याला वरचढ नाही दिसत आणि जर तो प्रत्येक वेळी वरचढ ठेवला, तर तो हिरो वाटणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्याला ॲक्शन करायची वेळ येते, तेव्हा तो दमदार वाटणार नाही. म्हणजे विचार करा, पहिल्यापासूनच जर राहुल गांधी असा असतात, तर आता ते कमबॅक वाटलं नसतं. लक्षात येतंय मला काय म्हणायचंय, की आपण स्टोरी टेलिंगच्या भाषेत जर म्हणायचंय, तर डाउनफॉल आल्यानंतर जो कमबॅक असतो ना, तो इफेक्टिव्ह असतो. आता हा कमबॅक कोणी जाणून-बुजून तयार करतं, कधी-कधी परिस्थिती निर्माण करते. पण मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत मला असं वाटतं, की हे एक परिस्थितीच्या बाजूनं तयार केलं जाणारं एक वेगळं गणित आहे. आता हे थोडेसे शब्द अवघड आहे. मी तुम्हाला समजून सांगतो, की आता बघा, मनोज जरांगे पाटील एखादं आंदोलन करतात. आंदोलन केल्यानंतर ते हॉस्पिटलाइज होतात. हॉस्पिटलाइज झाल्यानंतर ते थोडेफार दिसेनासे होतात. मग लोकांना वाटतं किंवा जनतेला वाटतं, मनोज जरांगे पाटील झाले, शांत झाले. आरक्षणाचं कुठं काय झालंय? मग पुन्हा असं चर्चा त्यांच्याबद्दल होत असते, होत असते, होत असते. एक मोमेंट येतो, एक घटना घडते आणि तिथंच मनोज जरांगे पाटील स्टँड घेतात. स्टँड घेतल्यानंतर सरकार त्याला प्रतिसाद देते, त्यावर चर्चा करते आणि मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा ऐकण्यात आलं किंवा सरकार घाबरलं, अशा बातम्या आपण पाहतो आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा कमबॅक केलं. त्यांनी कमबॅक केला, अशाही बातम्या आपण ऐकतो. हे सर्कल तयार होतं. आता ते परिस्थिती घडवून आणते, की यातले पी-आर आहेत, एजन्सी आहेत, सरकारकडून, वेगवेगळ्या पक्षांकडून, वेगवेगळ्या नेत्यांकडून मला माहीत नाही. पण हे सगळं असं घडतंय. आता सध्याच्या परिस्थितीत पहा, म्हणजे मनोज जरांगे पाटील कुठे दिसेनासे झाले नव्हते. आरक्षणासंदर्भात अर्थात ते चर्चेत राहतात. वेगवेगळ्या वाक्यातून, वक्तव्यातून ते चर्चेत राहतात. त्यावर आपण वेगळं बोलू. आता ते फारसे कुठं दिसत नव्हते. आरक्षणावर गोष्टी होत नव्हत्या. अचानक एका पोराचं मॅटर झालं. त्याचं जात पडताळणीचे प्रॉब्लेम आले. बावनकुळेचा त्यामध्ये हस्तक्षेप आला आणि मनोज जरांगे पाटील यांनी प्रेस घेतली. प्रेसमध्ये त्यांनी भूमिका मांडली. भूमिका मांडल्यानंतर पुन्हा मंत्र्यांचे फोन सुरू झाले. पुन्हा पत्रकार परिषदा सुरू झाल्या. पुन्हा घोषणा झाल्या आणि पुन्हा मनोज जरांगे पाटील हायलाईटवर आले. आता मनोज जरांगे पाटलांना इतकं का घाबरताय किंवा इतकं का सिरियसली घेतलं जातंय, हे पाहणं गरजेचं आहे. मुळात मनोज जरांगे पाटील यांनी जी भाषा ठेवली आहे, ती सर्वसामान्यांना अपील करणारी भाषा आहे. मराठवाडी भाषा असल्यानं मराठवाडा सगळा त्यांनी पिंजून घेतलाय. म्हणजे जेव्हा ते उपोषणात नसतात, हॉस्पिटलाइज नसतात, ते फिरत असतात. आणि फिरत-फिरत ते सर्वसामान्य जनतेला कनेक्ट होतात. सुख-दुःखात सहभागी होतात. जे काही महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत, तिथं सहभागी होतात. ही जी गोष्ट आहे, ती पकडून ठेवणारी गोष्ट आहे. त्यांची जी काही संवाद शैली आहे, ती पकडून ठेवणारी आहे. त्यामुळे त्यांचा इफेक्ट आहे. तो इफेक्ट त्यांनी कमी होऊ दिला नाही अजूनही.
ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आताच्या घडीला शिंदे यांच्या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलं किंवा त्यांच्याबद्दल ते जे बोलले, ते जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात सरकारला भीती वाटण्यासारखं आहे. त्यामुळं शिंदेंचेच मंत्री जास्त पुढे येत आहे बोलायला. तुम्ही लक्ष देऊन जर पाहाल, एक शिरसाट वगैरे सोडले ते फारसे यामध्ये पडत नाहीये. पण शंभूराज असतील किंवा मग काय ते उद्योगमंत्री, मला नाव आठवत नाही, सावंत ते आहेत. वेगवेगळे नेते आहेत शिंदेचे. ते आता मॅटर क्लोज करणं असेल किंवा मग संकटमोचक होऊन येतात, बैठकी घेतात, शिष्टमंडळ होऊन येतात, बैठक घेतात. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी भाषेसंदर्भात आपण जे सांगत होतो, मध्यंतरी त्यांनी एक कवळीचं उदाहरण सांगितलं होतं, की एक माणसाला कवळी जी बसवायची असते, ते उदाहरण तुम्ही नेटवर जाऊन बघा. शिंदेसाठी वेगळ्याच पद्धतीनं, वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी ते उदाहरण मांडलं. हे लोकांना अपील होतं. लोकांना अपील होतं, त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचतं. लोकांसोबतचा त्यांचा कनेक्ट त्यांनी तसाच ठेवला आहे आणि साध्या-साध्या गोष्टीतून एका वेगळ्या पद्धतीनं चर्चेत राहणं त्यांना जमतं. म्हणजे गोष्ट कोणतीही घडो, भारतात घडो, महाराष्ट्रात घडो, त्यांचं बाईट घेण्यासाठी पत्रकार जातात. याच्या पाठीमागं वेगळे काही अँगल आहेत का आतून, तर ते आपण सांगू शकत नाही. पण त्यांच्याकडून टी-आर-पी मिळू शकतो. टी-आर-पी भेटण्यासारखं वक्तव्य ते देतील, इतकं मात्र न्यूज चॅनलला माहिती आहे आणि न्यूज चॅनल त्यांच्याकडे जातात म्हणजे ते चर्चेत राहतात. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी जर सांगितलं, की फडणवीसांनी ही खेळी खेळली, तर लोकं ते खरं मानतात आणि त्याचा प्रचार होतो. शिंदे असे आहेत, तर त्याचा प्रचार होतो. म्हणजे नरेटिव्ह सेट करणं जे आहे, ते त्यांना जमतं आणि लोकांकडून त्यांना स्वीकारलं जातं. त्यांचं स्टेटमेंटला सिरियसली घेतलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा एक दुसरा मुद्दा आणखी एक, की अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीनं सी-जी-पीनं चारी बाजूनं घेरलेलं आहे. राहुल गांधी त्याच्यामध्ये आहे. विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते, सी-जी-पी हे सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारला घेरलंय. महागाई असेल, आंतरराष्ट्रीय राजकारण असेल आणि ढिसाळ कारभारामुळं कोणताही कोणताही सिरियसली न घेता, काम न केल्यामुळं सरकार अडचणीत सापडलंय. आता ह्या सगळ्यामध्ये त्यांना आणखी प्रॉब्लेम नकोयत. त्यातल्या त्यात मनोज जरांगे पाटील मुंबईत जाणार, त्यानंतर ओबीसीचे लक्ष्मण हाके मुंबईत जाणार आहेत. आता हे सगळे जर प्रॉब्लेम मुंबईत घडले, अगोदरच तिथं मराठीचा मुद्दा पेटलेला आहे रिक्षाचा, तिथेही आंदोलन होत आहे. हे सगळं सांभाळणं भारतीय जनता पक्षाला, फडणवीसांना जड जाईल. त्यामुळे आत्ताच आवर घालणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा अँगल मला या दृष्टिकोनातून असं वाटतं, की गेल्या महिन्यात सी-जी-पीचं जे आंदोलन होत होतं, त्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी तिथं भेट दिली होती, तिथं भाषणही केलं होतं आणि मोठा सपोर्ट दिला होता. आता महाराष्ट्रात जर तशी वेळ आली, तर मला असं वाटतं, की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सी-जी-पी जर उभी राहिली किंवा त्यांनी समर्थन दिलं किंवा एक वेगळा स्टँड घेतला, तर ते सरकारसाठी अत्यंत टेन्शनदायी गोष्ट असणार आहे, चिंतेत टाकणारी गोष्ट असणार आहे आणि त्यामुळं अर्थातच मनोज जरांगे पाटलाची ताकद सध्याच्या घडीला वाढलेली आहे. आणि ही जो रोष आहे ना, म्हणजे एक निमित्त लागतं. म्हणजे सी-जी-पीनं जो उपस्थित केला होता मुद्दा जंतर मंतरवर, ते एक निमित्त होतं नीटचं. पण लोकांचा जो आक्रोश होता, मनातल्या जे काही भावना होता, राग होता, असंतोष होती, ती उफाळून बाहेर निघाली विद्यार्थ्यांची आणि वेगळ्या पद्धतीनं ते आंदोलन पुढे आलं. मनोज जरांगे पाटील असंच जर उदाहरण फक्त झाले आणि त्यांच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला राग, असंतोष बाहेर जर उफाळून आला, तर तेही मोठं एक ब्लंडर होईल सरकारसाठी आणि ते होऊ द्यायचं नाहीये. म्हणून मनोज जरांगे पाटील यांना सरकार सध्या तरी घाबरतंय असं दिसतंय. हे जे काही आपण विश्लेषण केलं, ज्या दृष्टिकोनातून केलं, दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला? किंवा तुम्ही यासाठी सहमत आहात का? किंवा तुम्ही ह्या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असाल, तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.